We will hear and speak it, read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 7. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय, कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून. ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का. मी सुनीता घोरपडे. आपल्या सर्वांचे कितीतरी मित्र मैत्रिणी असतात. शरद हा माझ्या मुलाचा मित्र म्हणजे राहुलचा मित्र. आज रंजना आणि संतोष त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल बोलतील. ओ संतोष, जरा हळू. काय वाजवतोयस? ना 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 ना, आय लर्न इंग्लिश, आय लर्न इंग्लिश, सो डू यू. बिलकुल तसं वाटत नाहीये. एकदम बेसूर वाजवतोयस तू. Oh, good. Nice. Whose flute is this? माझ्या मित्रांनी आणली जत्रेतून. माय फ्रेंड बासरी. Your friend? What is your friend's name? अनवर. पण पूर्ण वाक्यात कसं म्हणू सुनीता मावशी? त्याचं नाव अनवर आहे, हे कसं म्हणू? हिज नेम इज अनवर असं म्हण. हिज नेम इज अनवर. How old is he? अरे तो तुला अनवरचं वय विचारतोय. तो किती वर्षाचा आहे? हाऊ ओल्ड इज ही? ही इज 12. आय एम 11. ही इज 12. गुड, राईट. शरद दादा, मला पण विचार ना. संतोषशीच बोलतोयस तू. माय फ्रेंड. Okay. What is your friend's name? हिज नेम इज मंगला. हिज नेम नाही म्हणायचं. हिज नेम इज मंगला म्हणजे त्याचं नाव मंगला. पण मंगला मुलगी आहे. आपण म्हणतो तिचं नाव मंगला आहे. हर नेम इज मंगला. हर नेम इज मंगला. How old is Mangala? ही इज 11. Not he. Say she. She is 11. मुलाला ही म्हणायचं, मुलीला शी म्हणायचं. शी इज 11. आय एम 10. शी इज 11. शरद, टेल देम अबाउट युअर फ्रेंड्स. दॅट फ्रेंड इन दुबई. Yes, my friend. His name is Joseph. He lives in Dubai. He is a factory worker. And that other friend? That friend who plays cricket? तो दुसऱ्या मित्राबद्दल सांगेल तुम्हाला. हो, ऐका, क्रिकेट खेळणारा मित्र आहे त्याचा. Yes, his name is Feroz. He lives in Chennai. He is a student. स्टुडंट म्हणजे? स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. हा, आय एम अ स्टुडंट. संतोष इज अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. शी इज अ स्टुडंट. Right. Good. सुनीता मावशी, तुमच्या मैत्रिणीबद्दल सांगा. ती अमेरिकेतली. हो हो, हर नेम इज कुमुद. शी इज अ डॉक्टर. शी लिव्स इन न्यूयॉर्क. न्यूयॉर्क? ती अमेरिकेत होती ना? हो, न्यूयॉर्क अमेरिकेतच आहे. संतोष, प्लीज अमेरिकेला जाऊन वाजव तुझी फ्लूट. ओके. अरे थांब थांब, सराव नाही का करायचा तुला?
पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. टेल मी अबाउट योर फ्रेंड. What is his name? His name is Ranjit. How old is he? He is 25. Where does he live? He lives in Ambegav. What is your friend's name? Her name is Suman. How old is she? She is 44. Where does she live? She lives in Shivaji Nagar. पुन्हा एकदा ऐका. टेल मी अबाउट योर फ्रेंड. व्हॉट इज हिज नेम? His name is Ranjit. हाऊ ओल्ड इज he? He is 25. Where does he live? He lives in Ambegav. What is your friend's name? Her name is Suman. How old is she? She is 44. Where does she live? She lives in Shivaji Nagar. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही स्वतःबद्दल इंग्रजीत बरीच माहिती सांगायला शिकलात. तसंच घरच्या माणसांचीही माहिती सांगता येते तुम्हाला. आज तुमच्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल अशीच माहिती सांगण्याचा सराव करूया. फ्रेंड म्हणजे मित्र किंवा मैत्रीण. टेल मी अबाउट युअर फ्रेंड म्हणजे तुझ्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल मला काहीतरी सांग. आधी मी मुलींना त्यांच्या मैत्रिणीबद्दल विचारीन. वर्गात जर मुली नसल्या तरीही तुम्ही नीट ऐका. बाईबद्दल किंवा मुलीबद्दल हर
आणि शी हे शब्द कसे वापरतात त्याकडे लक्ष द्या. वर्गात मुली असल्या तर घंटा वाजताच टीचर सांगतील त्या मुलींनी उभं राहायचे. एक मुलगी उभी आहे ना, मैत्रिणीबद्दल इंग्रजीत माहिती सांग बघू. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. आधी तिचं नाव विचारते. व्हॉट इज हर नेम? हर नेम इज अशी सुरुवात केलीस ना. आता हा प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. तुझ्या मैत्रिणीबद्दल सांगायचे बरं का. हाऊ ओल्ड इज शी? शी इज 10 किंवा जे काही वय असेल ते असंच म्हणालीस ना. आता या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्यायचंय. वेअर डज शी लिव्ह? शी लिव्हज इन अशीच उत्तराची सुरुवात केलीस ना. गुड. आता वर्गात मुलगे असतील तर एका मुलाने उभं राहायचंय आणि आपल्या मित्राबद्दल सांगायचं. लक्षात आहे ना की पुरुष किंवा मुलाबद्दल बोलताना आपण ही, हिज असे शब्द वापरतो. घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील. एक मुलगा उभा आहे ना, तू आपल्या मित्राबद्दल सांग. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. व्हॉट इज हिज नेम? आता त्याच मुलांनी आपल्या मित्राबद्दल इंग्रजीत उत्तर द्यायचे. हाऊ ओल्ड इज ही? आता आपल्या मित्राबद्दल इंग्रजीत उत्तर दे. वेअर डज ही लिव्ह? आता काही मुलांनी जसा सराव केला तसाच सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत. टीचर वेगवेगळ्या मुलांना त्यांच्या मैत्रिणीबद्दल किंवा मित्रांबद्दल असेच प्रश्न विचारा. रेडिओ बंद करून पुढची 15 मिनिटं टीचर असा सराव घेतील. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात